नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 17 नोव्हेंबर 2025 करणारे संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे सूर्याचा. दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र चित्र आहे. योग प्रीती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो सुद्धा गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गिलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:34 ते 2:57 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:48 ते 12:36 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:04 ते 9:27 आणि यमगंड काळ सकाळी 10:49 ते 12:12 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल. संध्याकाळी दुपारी 3:35 हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरु बरोबर केंद्रीयपणे आजच्या दिवशी रवीचा गुरु आणि शनीशी त्रिकोण योग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भात ही चर्चा आपण सेपक. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:35 हा चंद्र 7व्या सणात भ्रमण करेल आणि चतुर्थातील गुरु बरोबर केंद्र करेल. अशा दिवशी अष्टमातील रवी हा चतुर्थातील गुरु आणि व्ययातील शनी याबरोबर त्रिकोणी करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दिवसभराची महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या नंतर राहतील की ते सहजपणे पूर्ण होताना दिसत. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अचानक लाभ तुम्हाला मिळू शकते. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तत्संबंधी काही चांगले अनुभव सुद्धा मिळू शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात फिरणं वगैरे होऊ शकेल येणाऱ्या 2 ते 3 दिवसात. वास्तूच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:35 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तृतीयातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करेल. सप्तमातील रवी हा तृतीयातील गुरु आणि लाभातील शनी याबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दिवसभराची महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि आनंद अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. तृतीयातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकते. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे सप्तमातील रवी हा तृतीयातील गुरु आणि लाभातील शनी याबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून अत्यंत तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकते. याचप्रमाणे कमिटमेंट प्रॉमिसेस कागदपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. अडकलेली कामं मार्गी लागू शकते. तुमचा मूड कॉन्फिडन्स नेहमी चांगला दिसून येईल. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायक असाच असणार आहे. यानंतर जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:35 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल. द्वितीयातील गुरु आणि दशमातील शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दिवसभराची जी काही महत्त्वपूर्ण कामं असेल ते दुपारच्या नंतर हाती घ्या. अर्थात दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत करा आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असा दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी
महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागल्याचा अनुभव येईल. याचप्रमाणे करिअरच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण काही तुम्हाला आयडियाज मिळतील किंवा चांगल्या संधीसुद्धा मिळू शकते. काही चांगले लाभसुद्धा मिळतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. दुपारी 3:35 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेन. पंचमातील रवी हा तुमच्या राशीतील गुरु आणि भाग्यातील शनी याबरोबर त्रिकोणी करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचे प्रेरणा होईल, प्रवास योग्य होईल, दगदग थोडी झाल्यासारखी लागेल. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री बाबत याकरताचा जो आहे कालावधी तो दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही कळून घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. जर तुम्ही माझ्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल अतिशय उत्तम अशा प्रकारचा दिवस असणार आहे. जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत, शुभफलदायी असणार आहे. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तरीसुद्धा येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला अतिशय उत्तम असे धार्मिक किंवा आध्यात्मिक अनुभव मिळू शकते. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:35 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल आणि व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. चतुर्थातील रवी हा अष्टमातील शनी आणि व्ययातील गुरु याबरोबर त्रिकोणी करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये आर्थिक संदर्भातले व्यवहार तुम्ही पूर्ण करून घ्या. ते पूर्ण होताना दिसते. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा तुम्ही करू शकता. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असाल. फिरणं वगैरे होईल, प्रवास जास्त होते, थोडंसं थकल्यासारखं जाणवेल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील व्यक्तींबरोबर पुढे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. चांगला वेळसुद्धा तुम्ही घरातील व्यक्तींबरोबर घालवू शकाल. काही याला लाभसुद्धा मिळू शकतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं जसं वास्तू नवीन येणं, विकणं किंवा रेमेडी किंवा उपाय करणं अशा प्रकारचे कामं तुम्ही हाती घेऊ शकता. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:35 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि लाभातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे तृतीयातील रवी हा लाभातील गुरु आणि सप्तमातील शनी याबरोबर त्रिकोणी करणारा आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. थोडासा खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. अडकलेली कामं पूर्ण होतील. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार किंवा नवीन कामाची सुरुवातसुद्धा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही करू शकता. याचप्रमाणे सरकारी दरबारी प्रखरलेली कामं हाती घ्या. ती निश्चितपणे पूर्ण होताना दिसतील. चांगले काही लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळ राशीच्या व्ययस्थानी चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:35 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. द्वितीयातील रवी आणि भाग्यातील गुरु आणि पंचमात आणि षष्ठातील शनी हे परस्पर त्रिकोणी करणार आहेत. आज दिवसभरातील महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतर हाती घ्या. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं फिरणं वगैरे जास्त आहे, थोडंसं स्ट्रेस आल्यासारखं जाणवेल. मात्र दुपारनंतरच्या कालामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ताजेतवाने असाल आणि तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल.
येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुमचं जे करिअर असेल त्या संदर्भातले काही चांगल्या संधीसुद्धा मिळू शकतील. जरूर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. दिवस आजचा दुपारनंतरचा तुमच्यासाठी शुभकरदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:35 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. तुमच्याच राशीतील रवी हा पंचमातील शनी आणि भाग्यातील गुरु याबरोबर त्रिकोणीय करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवसाची महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी हाती घ्या. ते पूर्ण होताना दिसतं. तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल आणि कामामध्ये अडथळा आल्यामुळे थोडंसं स्ट्रेस जाणवू शकेल, परंतु काळजी करू नका. त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती किंवा दैनंदिन जीवनावर होणार नाही. हातपात येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अतिशय शुभप्रदायी असे असणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दाणगार आहे. जे कामं हाती घ्याल ते सहजपणे पूर्ण होताना दिसेल. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवीन निर्णय, नवीन कामं किंवा अडकलेले कामं तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जरूर हाती घ्या. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्य की उत्तम साथ तुम्हाला लाभेल. याचप्रमाणे फिरणे वगैरे जास्त होईल. नवीन काही गोष्टींचा विचार करायचा असेल तरी सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गावर असाल तर तत्संबंधी काही धार्मिक आध्यात्मिक अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला निश्चितपणे मिळू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी, भाग्यशाली असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे बहीण रास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:35 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. चतुर्थातील तुमच्या अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. व्ययातील रवी हा चतुर्थातील शन आणि अष्टमातील गुरु याबरोबर त्रिकोणीय करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल. तुमचा मूडसुद्धा खूप चांगला दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये छोटे मोठे काही आर्थिक लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल तर ते पूर्णसुद्धा होताना दिसेल. काही चांगले अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकते. घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जरूर हाती घ्या. अति सहजपणे पूर्ण होताना दिसतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या दशम स्थान भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:35 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. याचप्रमाणे तुमच्या लाभातील रवीबरोबर सप्तमातील गुरु आणि तृतीयातील शनी हे परस्पर त्रिकोणीय करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभप्रदायी असणार आहेत. असं तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ते मार्गी लागू शकते. कामाचा ओरखसुद्धा दाणगार आहे. महत्त्वपूर्ण कामं करण्याकरता नवीन कामाला सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्र संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागतील. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण दिसून येतील. खास करून तुमचे अडकलेले कामं पूर्ण होऊ शकते. काही चांगले लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नाते चांगले सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे ज्या मकर राशीच्या व्यक्तींचे विवाह सुख मंडळी आहे त्यांच्यापर्यंत येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहते. विवाह जुळून येणं किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळणं अशा प्रकारचे काही चांगले अनुभव मिळू शकते. अडकलेली कामं, सरकार दरबारातली अडकलेली कामं किंवा कोर्ट कचेऱ्या करता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम दिसून येतील. रांगेपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभप्रदायी असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:35 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल
आणि षष्ठातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमातील रवी हा षष्ठातील गुरु आणि द्वितीयातील शनी याबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज दिवसभराची जी महत्त्वपूर्ण कामं असतील ती दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागू शकतील. कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात किंवा करिअरच्या संदर्भामध्ये. करिअरच्या संदर्भामध्ये नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकते. तुमच्या कामाचा वाहवा होईल. याचप्रमाणे तुमच्या कामाने तुमचे वरिष्ठ आहेत ते प्रभावित होते. सहकर्मीकडून तुम्हाला चांगलं मदतसुद्धा मिळू शकते. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या पॉझिटिव्ह असतील, की ज्यामुळे तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे किंवा करिअर आहे त्यामधून काही चांगले उत्तम लाभसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. आजचा दिवस दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:35 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. पंचमातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. भाग्यातील रवी हा तुमच्याच राशीतील शनी आणि पंचमातील गुरु याबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून जी महत्त्वाची कामं असतील ते दुपारच्या आधी करून ते अति पूर्ण होताना दिसेल. वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. दुपारनंतरच्या कालावधीत मी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे चढ नका. मात्र येणार 2 ते 3 दिवस आहेत तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत आणि अतिशय शुभफलदायी भाग्यशाली असणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. अडकलेली कामं, रेंगाळलेली कामं तुम्ही जरूर हाती घ्या. सरकार दरबारी कामामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा येणारे 2 ते 3 दिवस हे तुझ्यासाठी अतिशय उत्तम आणि फायदेशीर असणार आहे. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक माध्यमातले असाल तर तत्संबंधी काही धार्मिक आध्यात्मिक अनुभव मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस हे तुमच्यासाठी भाग्यशाली असेच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 17 नोव्हेंबर 2025 संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.